या यावेळेस निद्रा म्हणजे झोप घेत आहे. जसं ऐकल्या बरोबर कोणी फक्त माझ्या वडिलाला बरं देशमुखाला शेजारी काढावी मग त्यांच्या तेव्हा पश्चाताप येते रडू लागला महाराज. एवढंच नव्हे किसनने काय केलं गजानन महाराजांचं चरण तीर्थ जानराव देशमुख म्हणजे वडिलाला पाजू लागला. जसं ते चरण तीर्थ मुखा वाटे पोटामध्ये गेलं महाराज. जानराव देशमुखाने डोळे उघडले. जसे डोळे उघडल्याबरोबर शेजारी पाजाऱ्यांना आश्चर्य वाटलं. जानराव देशमुखाने डोळे उघडलेले, श्वास सुरू झालेला आहे. वैद्याने नवे नवे वैद्य आणि किसनने जानराव देशमुखाला उठून बसवलं महाराज. म्हणून साधू काय करत नाही हो. साधूने आणल्या मनात त्यांची कृपा झाली. सर्वांनी आज काय आहे, कोणता दिवस आहे आजचा? जोरानं बोला. नगरीमध्ये माळी समाजा त्रासला होता. खरोखर प्रत्येक व्यक्ती एक दिवस त्रासतो. आणि गजानन महाराजांच्या चरणावर डोकं ठेवलं रडू लागला. गजानन मी त्रासलेला महाराज, मला असं वाटतं की जीवन संपवावं. शब्द भवानी रामजी आणि बंकटलालाने ऐकल्याबरोबर दोघे जण उठून उभे राहिले आणि विठ्ठल काकाला म्हणाले, हा भवानी रामजी म्हणतो, हे विठ्ठल, अरे तू काय करत? जीवन संपवण्याच्या वेळी आत्महत्येचा विचार करत? अरे विठ्ठला, तू एक काम कर, तू माझ्या घरी राह आणि गजानन महाराजांची सेवा कर. कारण भक्त मंडळी येतात, त्यांची सेवा कर. विठ्ठल घाटोंडे होकार दिला आणि भवानी रामजी बंकटलाल आतमध्ये गेले. विठ्ठल घाटोड सेवा करू लागला, सेवा करू लागला महाराज. एक लक्षात ठेवा, मनुष्याने सेवा करावी, परंतु कशी करा? ज्ञानेश्वरी मध्ये ओवी आलेली आहे, तनु मनु जीवे चरणास. महाराजचं दर्शन घडून घेतलं, हा ओंकार. पण ते दोघही जण जाणे करता निघाले. विठ्ठल गाडा म्हणतो, इकडे. अरे बाबा, जेव्हा गजानन महाराज झोपेतून जागे होतात ना, तेव्हा ते मला खायला मागतात. म्हणून तुम्ही तर मी गजानन महाराजांना देणार, पण तुमचा नमस्कार पण सांगा. ते दोघं जणांनी हात जोडले, निघून गेले महाराज दोघे जण. हा विठ्ठल घाटोळ घर पण काय करू लागला? काय करू लागला? पहा ना, पेढे खाऊ लागला. बरेचशी ठिकाणी ही स्थिती आहे महाराज. पण जसं दर्शन घेतल्याबरोबर ऐशा रीती ठोकला, वळा पण लाटा बुक्या मारो शेवट बंकटलाल भवानी रामजी. महाराज 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 तुम्ही काय करत आहे? महाराज तुम्ही काय करत आहे? महाराज शांत झाले. विठ्ठल घाटोड ढाढा रडू लागला. पहा, विठ्ठल घाटोड म्हणतो, महाराज महाराज चुकलो महाराज, मी चुकलो महाराज, मला माफ करा महाराज, मला माफ करा. हा
खरे जे संत साधू असतात ना त्यांना सहन होत नाही नाराज, त्यांना सहन होत नाही. खरे जे असती संत ते ऐशीची करतात, परंतु संत कसे असतात, संत दयाळू असतात. अरे जो संताला शरण गेला तो जीवनामध्ये तरला. साई बाबाचे आठवला माफ केलं. आय थोरपण पायीची वहाण पायीवरी. मी काय वर्णन करा. पहा महाराज खेळत असताना खेळता खेळता काय झालं, महाराज एका वृक्षाखाली जाऊन बसले आणि मुलं खेळू लागली. तेवढे त्या मुलांनी बघितलं, अरे गजानन महाराज कुठे आहे, गजानन महाराज कुठे आहे. एक जण म्हणतोय ते बघ महाराज तर झाडाखाली बसलेले आहे. ते मुलं महाराजांच्याकडे आले आणि महाराजांच्या आजूबाजूला जाऊन बसले. आजूबाजूला जाऊन बसले. मुलं म्हणतात, महाराज महाराज तुम्ही आमच्या सोबत न खेळता येथे येऊन बसलेला आहे. कारण त्यामुळे हैराण झालो. आल्याबरोबर बंकटलालाने काय केलं, चिलम भरू लागला. सोनाराच्या दुकानामध्ये जा, सोन्याचा सोनार होता ना, हात जोडून विनवणी करू लागला. आजूबाजूला मुलं बसले पिण्याकरता दिसतो दिला जानकीराम सोनार म्हणतो नाही. मग आज या चिंचवणीमध्ये किडे का पडलेले. जानकीराम सोनार म्हणतो, अगं तू चिंचा बरोबर बघितल्या नसेल, त्या व्यवस्थित दिसल्या नसेल. पत्नी म्हणाली, आजपर्यंत मी स्वयंपाक पाहिला कधीच बिघडलं नाही, आज एवढे मला नाही. तुम्ही एक काम करा, हे चिंचवणीचं पात्र घ्या, गजानन महाराजांच्याकडे जा आणि त्यांना शरण घाला. आणि लगबगीने गजानन महाराज उदास होता. महाराज धावत निघाला आणि महाराजांच्याकडे गेला. बंकटलाल त्याला हाक मारली, हे बंकट बंकट घात झाला रे, बंकट घात झाला. बंकटलाल म्हणतो, हे जानकीराम काय झालं. जानकीराम सोनार म्हणतो, अरे हे बघ हे चिंचवणीमध्ये सर्व नाचलेली आहे, किडे पडलेले आहे. अरे आज माझ्या घरी ब्राह्मण भोजना करता येणार आहे. बंकट मी चुकलो रे. सकाळी मुलं माझ्या दुकानामध्ये आले, गजानन महाराजांना चिलम द्यायची आहे म्हणून चिलम पेटवण्याकरता विस्त मागू लागले. बंकट मी तर विस्त दिलाच नाही, परंतु गजानन महाराजांची निंदा केली. नाना तरी महाराज महाराज मला माफ करा, महाराज मला माफ करा, मी चुकलो महाराज. धाडा रडू लागला महाराज. तेव्हा गजानन महाराजांनी जानकीराम सोनाराकडे बघितले. महाराज बोलले त्यावर खोटे न सांगे तिड बर. महाराज तुम्ही मला माफ केलं, महाराज तुम्ही मला माफ केलं. म्हणून म्हणतात ना, संतांची कृपा झाली पाहिजे. संत कृपा झाली आणि इमारत फळा आली. इमारत म्हणजे कोणती, हे मकान नाही. इमारत फळा आली
आणि याचा अर्थ आहे हा देह पवित्र झाला, जीवन सफल झाला. हो किती सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू मी सांगू कोणाला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू तुझ्या सांगण्याप्रमाणे मी गजानन महाराजांच्याकडे गेलो, माफी मागितली, पण गजानन महाराजांनी मला माफ केलं, कृपा दृष्टीने बघितलं. आणि गजानन महाराज म्हणतात, अरे कोण म्हणते ती चिंचवणी नाचली आहे ती तर मधुर आहे, गोड आहे. अगं आज आपल्यावर गजानन महाराजांची कृपा झाली. पत्नी काय म्हणाली माहित आहे का? हो आता तो अनुभव आला ना, आता हे गुण सोडून द्या ज्याच्या त्याच्या खोट्या ठोकाचे. हो चांगले प्रेमाने राहा.